नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील तिसरा पाठ आर्द्रता व ढग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण बाष्पीभवन म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, उंचीनुसार ढगांचे वेगवेगळे प्रकार, थेंब कसा तयार होतो या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, आपण ते सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतरच स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर पाहूया सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूयात, आकृती 3.1 मधील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा, त्यावरून चित्रांमध्ये व्यक्त केलेली हवेची स्थिती, ठिकाण याविषयी वर्गात चर्चा करा व खालील चौकटीत लिहा, याबाबतचे वर्णन वहीत लिहा। आपल्याला आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये 3 वेगवेगळे चित्र दिलेले आहेत, त्यामध्ये प्रसंग देखील दिलेले आहेत आणि त्याखाली आपल्याला त्या चित्राचं वर्णन करायचं आहे। आता या ठिकाणी बघा, हे चित्र जर तुम्ही निरीक्षण केलं तर यामध्ये काय काय दिसतं आपण ते लिहून घेऊया। दिलेले चित्र हे उष्ण व कोरड्या हवामानाच्या प्रदेशातील असून हे चित्रातील माहितीवरून स्पष्ट होते। हे चित्र राजस्थानच्या कोरड्या व उष्ण प्रदेशातील आहे। या ठिकाणी हवेत बाष्प अत्यल्प असते, त्यामुळे तेथे ऊन खूपच असते। हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये त्या चित्राच्या खाली देखील लिहायला सांगितलेलं आहे आणि तुमच्या वहीत देखील लिहायला सांगितलेलं आहे। आता दुसरं चित्र पहा बरं। यामध्ये मित्रा, वातावरणात फारच उकाडा आहे असं एक जण म्हणतोय आणि दुसरा म्हणतोय सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे, असा यांचा संवाद चाललेला आहे। आणि आकाश असं ढगाळ झालेलं दिसत आहे, अंधार पडलेला दिसत आहे। तर पाहूया याचं आपल्याला स्पष्टीकरण काय सांगता येईल। दिलेल्या चित्राच्या माहितीवरून हे स्पष्ट होते की वातावरणात खूप उकाडा आहे, म्हणजेच ते समुद्र किनाऱ्याजवळील उष्ण व दमट हवेच्या प्रदेशातील आहेत। तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते। आता त्यानंतरचं चित्र पाहूया। मुलांनो, इकडे या पटकन, स्वेटर घाला आणि नंतर खेळा। त्यावर मुलं काय म्हणतात, आई थांब ना जरा, मला खेळू दे। आणि आजूबाजूचं वातावरण पाहायचं आहे, त्या ठिकाणी बर्फवृष्टी झालेली दिसते, आकाश निळसर दिसत आहे। तर यावरून ह्या चित्राचं स्पष्टीकरण पाहूया। दिलेल्या चित्राच्या माहितीवरून हे स्पष्ट होते की हे चित्र थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशातील आहे, तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते। आता त्यानंतर जरा विचार करा, या शीर्षकाखाली प्रश्न आहे, हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा काय घडते हे अनुभवा। उन्हाळ्यात आपणास हा अनुभव का बरे येत नाही? तर याचं उत्तर आहे, कारण हिवाळ्यात हवामान थंड असते, त्यामुळे आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोडतो तेव्हा आर्द्रतेमुळे काचेवर वाफ जमा होते, परंतु उन्हाळ्यात हवामान थंड असल्यामुळे उन्हाळ्यात आरशाच्या काचेवर उच्छवास सोडल्यावर काहीच फरक पडत नाही। जरा डोके चालवा, या शीर्षकाखाली काही प्रश्न आहेत। 1. वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात? आता हे सर्वांनाच उत्तर माहीत असेल, वाळत घातलेले कपडे उन्हाळा या ऋतूत लवकर वाळतात। दुसरा आहे, कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो, त्याचे कारण काय असेल? याचं उत्तर, कारण पावसाळ्यात हवा अतिशय दमट व थंड असते, त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते आणि थंड हवेत बाष्पधारण क्षमता कमी असते, म्हणून पावसाळा ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो। जरा डोके चालवा, या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। 1. हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? याचं उत्तर, हवेतील आर्द्रता पावसाळ्या ऋतूत जास्त असते। दुसरा प्रश्न, मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? याचं उत्तर, आर्द्रता वाढल्यास शरीराच्या घामाचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण राहते। तिसरा प्रश्न, आपल्या घरातील अन्न पदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो, त्याचे निरीक्षण करा। याचं उत्तर, आर्द्रतेमुळे अन्न पदार्थ लवकर खराब होतात। चौथा प्रश्न, कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का?
याचं उत्तर कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध आहे. जास्त आर्द्रता असल्यास कवकांची निर्मिती जास्त झपाट्याने होते. पाचवा प्रश्न, वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? याचं उत्तर हवेत आर्द्रता जास्त असेल तर कपडे लवकर सुकणार नाही. जर हवेत आर्द्रता कमी असेल तर कपडे लवकर सुकतील. जरा विचार करा या शीर्षकाखाली प्रश्न आहे. 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्प संपृक्त हवेचे तापमान अचानक 10 अंश सेल्सिअस झाले तर काय होईल? उत्तर पाहूया. 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्प संपृक्त हवेचे तापमान अचानक 10 अंश सेल्सिअस झाल्यास हवा जास्त बाष्प संपृक्त होऊन हवेची आर्द्रता वाढते. त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न आहे. हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा. या चिन्हांचा अर्थ खाली दिलेल्या चौकटीत लिहा. उत्तर पाहूया. हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर नकाशात केला जातो. तर अशा प्रकारची ही चिन्हे आहेत. तर पहिलं चिन्ह कधी वापरतात? स्वच्छ आभाळ असल्यानंतर. दुसरं चिन्ह ढगाळ वातावरणात आणि तिसरं पाऊस असल्यानंतर किंवा पाऊस दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. तर आत्तापर्यंत आपण पाठात आलेले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे. योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा. त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 3 जोड्या जुळवायच्या आहेत किंवा 3 स्तंभ दिलेले आहेत. तर ते व्यवस्थित लावून घ्यायच्या. या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. बघूया. सिरस जास्त उंचीवरील आणि हिमस्फटिक ढग असं सांगता येईल. क्युम्बोनिंबस आकाशात उभा विस्तार आणि गरजणारे ढग असं याचं सांगता येईल. निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील आणि रिमझिम पाऊस. अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरील ढग, तरंगणारे ढग असं याचं सांगता येईल. प्रश्न दुसरा. कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. यामध्ये कंसात दिलेले शब्द आहेत. क्युम्युलोनिंबस सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता. तर योग्य रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. हवेची रिकामी जागा हवेच्या तापमानावर अवलंबून असते. तर या ठिकाणी योग्य शब्द येईल बाष्पधारण क्षमता. त्यानंतर आहे एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून रिकामी जागा काढली जाते. तर या ठिकाणी काय येईल? निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. वाळवंटी प्रदेशात रिकामी जागा कमी असल्याने हवा कोरडी असते. तर रिकाम्या जागी शब्द काय येईल? सापेक्ष आर्द्रता. रिकामी जागा प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल क्युम्युलोनिंबस. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे रिकामी जागा वातावरणातील धूलिकणांभोवती होते. तर रिकाम्या जागी शब्द येईल सांद्रीभवन. प्रश्न तिसरा आहे. फरक स्पष्ट करा. त्यामध्ये आर्द्रता व ढग या दोन्ही मधला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बघूया. आर्द्रता. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठावरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. या हवेतील बाष्पाच्या प्रमाणास हवेची आर्द्रता असे म्हणतात. तर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. तर आर्द्रता पाहूया. 2. हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते. तर ढग हे दृश्य स्वरूपात असतात. 3. आर्द्रतेचे मुख्य 2 प्रकार आहेत. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता. तिसरा आहे. ढगांचे मुख्य 3 प्रकार आहेत. कमी उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि जास्त उंचीवरील ढग. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन्हीतला फरक सांगता येईल.
दुसरा फरक सांगायचा आहे सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता या दोन्हीमधील. तर पाहूया, तापमानातील फरकानुसार हवेतील सापेक्ष आर्द्रता बदलते. तर पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. दुसरा आहे निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता सांगता येते. तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता सांगता येते. 3. एका विशिष्ट तापमान व आकारमानाच्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच्या तापमानावरील त्याच हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. तर हवेत प्रत्यक्ष असलेल्या बाष्पाच्या प्रमाणास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेल्या आहेत, त्यासाठी क्षमस्व. ते एकदा करेक्शन करून व्यवस्थित पाहून लिहा. त्यानंतर क्युम्युलस ढग आणि क्युम्युलोनिंबस ढग या दोन्हीमधला फरक सांगायचा आहे. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निर्देशक असतात. तर क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण वादळाचे निर्देशक आहेत. 2. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. कोणते? क्युम्युलस ढग. आणि क्युम्युलोनिंबस ढग हे घनदाट असून ते पर्वताकार दिसतात. तर क्युम्युलस ढग हे करड्या रंगाचे असतात. क्युम्युलोनिंबस ढग काळ्या रंगाचे असतात. 4. क्युम्युलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. तर 4. क्युम्युलोनिंबस या ढगातून वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते व विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. चौथा प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? याचं उत्तर, तापमानातील फरकामुळे हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. ज्या प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता कमी असते त्या प्रदेशातील हवा कोरडी असते. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? उत्तर आहे, आर्द्रतेचे मापन ग्रॅम प्रति घनमीटर एककात केले जाते. सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर आहे, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. याचं उत्तर, सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगांचे उंचीनुसार 3 मुख्य प्रकार आहेत. 1. जास्त उंचीवरील ढग, 2. मध्यम उंचीवरील ढग आणि 3. कमी उंचीवरील ढग. कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? तर उत्तर आहे, अल्ट्रोट्रेटस, अल्टोक्युम्युलस, स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बरेस्टॉटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिंबस इत्यादी प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे, सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. तर याचं भौगोलिक कारण सांगायचं आहे. उत्तर आहे, वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. म्हणून ढग हे आकाशात तरंगतात. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
याचं उत्तर आहे तापमानातील फरकामुळे हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. त्यानंतर आहे ई, हवा बाष्प संपृक्त बनते. तर उत्तर आहे 1 घनमीटर हवेत 150 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे असे म्हणतात. जेव्हा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते तेव्हा हवा बाष्पसंपृक्त बनते. ई, क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. याचं उत्तर आहे क्युम्युलस ढगांचा भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते. प्रश्न 6वा, उदाहरण सोडवा. त्यामध्ये अ, हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम घन मीटर असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? तर प्रश्न पाहून तुम्ही कन्फ्यूज झाला असाल किंवा तुम्हाला टेन्शन आले असेल, परंतु अगदी सोपं आहे. यामध्ये प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहून घेऊया आणि ते लिहून काढूया. तर सुरुवातीला आपण सापेक्ष आर्द्रता विचारलेली आहे म्हणून ते किती टक्के आहे तर ते लिहायचं आहे बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. तर यामध्ये आपण आता किमती टाकून घेऊया. 18 ग्रॅम प्रति घनमीटर भागिले 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर गुणिले 100. तर यांचा आपण भागाकार केला तर येईल 59.26%. म्हणून हवेची सापेक्ष आर्द्रता 59.26% आहे असं सांगता येईल. आता पुढचा प्रश्न सोडवूया. आ, 1 घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? तर या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता काढूया. यासाठी निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. तर आता किमती टाकून घेऊया. 4.08 भागिले 1. मग आता यांचा भागाकार किती येईल तर हे सरळ सरळ आपल्याला दिसून येईल 4.08 ग्रॅम प्रति घनमीटर. प्रश्न 7वा, वर्तमानपत्रातून आलेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा. कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यातील सहसंबंध जोडा. तर आपल्याला न्यूजपेपरमधून ही माहिती संकलित करायची आहे. तुम्ही कोणत्याही वर्षासाठी, चालू वर्षासाठीची किंवा मागच्या वर्षासाठीची देखील घेऊ शकता. ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं नाही. तर आपण या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. दिनांक, कमाल तापमान, किमान तापमान आणि या दोन्ही तापमानातील फरक किती येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर पाहूया. 1 तारखेला 1/7/2022 मधलं आपण हे घेतोय. मग 1 तारखेला कमाल तापमान आहे 47 अंश, किमान आहे 42 अंश. या दोन्हीतील फरक येईल 5 अंश. 2 तारखेला 45 अंश, 43 अंश. या दोन्हीतील फरक येईल 2 अंश. 3 तारखेला कमाल तापमान आहे 46 अंश, किमान तापमान आहे 40 अंश. या दोन्हीतील फरक येईल 6 अंश. 4 तारखेलाही तसंच आहे. कमाल तापमान 43 अंश, किमान तापमान 39 अंश. दोन्हीतील फरक येईल 4 अंश. 5 तारखेला 42 अंश कमाल तापमान आहे, किमान तापमान आहे 35 अंश. या दोन्हीतील फरक आहे 7 अंश. 6 तारखेला देखील कमाल तापमान आहे 40 अंश, किमान आहे 33 अंश. दोन्हीतील फरक येईल 7 अंश. 7 तारखेला 42 अंश कमाल तापमान, 37 अंश किमान तापमान आणि फरक येईल 5 अंश. 8 तारखेला 43 अंश कमाल तापमान, 39 अंश किमान तापमान आणि दोन्हीतील फरक येईल 4 अंश. तर या कमाल आणि किमान तापमानाचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. दोन्हीमध्ये फरक किती येतोय
ते निरीक्षण करायचं आहे. अजून पुढे आपण 10 तारखेपर्यंत हे घेतलेलं आहे. पुढे पाहूया. 9 तारखेला कमाल तापमान आहे 44 अंश, किमान आहे 40 अंश, दोन्हीतील फरक येईल 4 अंश. 10 तारखेला कमाल तापमान 43 अंश, किमान 39 अंश, दोन्हीतील फरक येईल 4 अंश. मग आता काय लक्षात येईल बरं यावरून? तर दिलेल्या तक्त्यावरून असे लक्षात येते की ज्या दिवशी तापमान जास्त होते त्या दिवशी आर्द्रता कमी होती व ज्या दिवशी तापमान कमी होते त्या दिवशी आर्द्रता जास्त होती. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयाची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट अशा बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.